माझ्या सामने बाळाला आषाढीत वाघाने घेऊन गेले. दोनदा आषाढलं पोराला रक्ताच्या वांट्या झाल्या माझ्या सामने. दोनदा माझ्या उगू राखलं मोठमोठ्याने. मी काय सांग विचार करता ते माझ्या सामने असं वडीत वडीत इतकं गाडी इतकं लांब उसाच्या शेतात घेऊन गेले. मी पुढे जाताना ते गणेश बोंबे आमच्या शेजारी माझ्या संग आले तर त्यांच्यावर सुद्धा दोनदा गुराकलं. पिक्या नानानी त्यांनी आम्हाला मागे वळलं. ज्यावेळेस बिट्ट्या आला त्यावेळेस रोहनने काय आरडाओरडा केला होता का? रोहनला आवाज सुद्धा निघून दिला नाही. ते मुडकत आजी म्हणायची रोहन रोहन. त्या आवाजाच्या दिशेने मी पळत गेलो. रोहनची चप्पल एक पॅन्ट एक शर्ट एक सगळ्या रक्ताचा ठेवा. आजी मोठ्याने आडती रोहन रोहन रोहन. माझं बाळ आहे तसं माझ्या हातात चालतं खेळतं मी चालतं खेळतं घेऊन जातो. मला काही नको नाही तर मला वाघाच्या तोंडात द्या. बाकी काही नको मला.